फूडी पूजा किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त कोल्हापुरी मिसळपाव थाळी बनवणार आहोत। त्याची आता आपण सुरुवात करूया। इथे मटकीला मी मस्त मोड आणून घेतलेले आहेत। मटकी आपल्याला इथे 3 वाटी भर एवढी मटकी लागणार आहेत। वजनी म्हणाल तर ही मटकी पाव किलो भर एवढी मटकी आहे। ह्या पातेल्यात आपल्याला ही मटकी काढून घ्यायची आहे। हे बघा, यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। अगदी पातेलं फुल होईल तोपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। गॅसवर पातेलं ठेवायचं, त्यामध्ये थोडी हळद, चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। छानपैकी ही मटकी आपल्याला शिजवायला ठेवायची आहे। तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेऊ। इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। यातलं आपल्याला अर्ध वाटी खोबरं इथे लागणार आहेत। याचे छान मी असे काप करून घेत आहेत। तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकतात। मी या पद्धतीने लांब लांब काप करून घेतलेले आहेत। आता एका पॅनमध्ये आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे अर्धा वाटीभर एवढं खोबऱ्याचे काप झालेले आहेत। खोबरं आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। त्याचा थोडासा काळपट रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे। हे बघा, कलर थोडा चेंज झालेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचेभर इथे धने घेतलेले आहेत, 1 चमचा पांढरी तीळ, 7 ते 8 मिरे इथे आपल्याला ॲड करायचे आहेत, 7 ते 8 लवंग आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, 1 तुकडा दालचिनीचा आपण इथे ॲड करणार आहोत। त्यानंतर 1 चमचा खसखस आपल्याला इथे ॲड करायचे आहेत, 2 तमालपत्र आपल्याला इथे ॲड करायचे आहेत। हे थोडे तोडून घ्यायचे, मस्त या पॅनमध्ये आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने। अजून यामध्ये आपण 1 चमचाभर बडीशोप इथे ॲड करणार आहोत, 1 चमचा जिरे ॲड करायचे आहेत। थोडंसं हे भाजून घ्यायचं अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांकरता। हे बघा, मस्त असा याचा आरोमा यायला लागलेला आहे। गॅसची फ्लेम बंद करायची। हे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर मी आता याला एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे। हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथे 2 कांदे इथे घेतलेले आहेत। कांद्याचे आपल्याला लांब लांब असे काप करून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते। असे लांब लांब काप आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत। सर्व कांदा इथे मी कट करून घेत आहेत। आता आपल्याला त्याच पॅनमध्ये थोडं तेल इथे ॲड करायचं आहे। मिसळ म्हटली तर तेल थोडं आपल्याला जास्तच लागतं। हे बघा, तेल ॲड झालेलं आहे, गरम झालेलं आहे तेल। आता आपण यामध्ये 1 कांदा लसूण इथे ॲड करणार आहोत। लसूण सोलून घालायचा नाही, असाच सालीसकट घालायचा, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। आता यामध्ये आपण कट केलेला कांदा इथे ॲड करून घेऊ। हे बघा, कांदा माझा इथे ॲड करून झालेला आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं। छान असा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। जवळजवळ 7 ते 8 मिनटं आपल्याला इथे मीडियम फ्लेमवर कांदा परतवण्यासाठी लागतात। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। हे बघा, आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे, थंड होऊ द्यायचं। तोपर्यंत ड्राय जे मसाला आहेत ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ। हे बघा, वाटून झालेलं आहे। आता यामध्ये मी थोडे कोथिंबीरीच्या काड्या इथे ॲड केलेल्या आहेत। थोडं अद्रक आपल्याला घ्यायचं आहे। लाल केलेला कांदा यामध्ये ॲड करायचा आहे, मिक्सरला वाटून घ्यायचं। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचेभर इथे लाल तिखट टाकत आहे। परत मिक्सरला लावून घ्यायचं आहे, वाटून झालेलं आहे। तोपर्यंत आपली मटकी शिजली की नाही आपण आता चेक करून बघू। हे बघा, थोडी आपली मटकी ही कच्ची आहे, 80% शिजलेली आहे। थोडी 5 मिनटाकरता आपण याला अजून होऊ देऊ। 5 मिनटानंतर परत चेक करून बघू मटकी शिजली की नाही। हे बघा, आपली मटकी आता पूर्ण शिजलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आपल्याला। आता एक गाळणी ठेवायची आहे आपल्याला। हे मटकीतलं जे पाणी आहे ते आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे। हे बघा, मटकी आपली गाळून झालेली आहे। हे जे खालचं पाणी असतं हे आपल्याला फेकायचं नाही आहे, हे आपल्याला लागणार आहेत। आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला इथे 1 चमचाभर जिरे टाकायचं आहे, तिखट टाकायचे आहे, अर्धा चमचाभर इथे हळद मी ॲड केलेली आहे। चमच्याने मिक्स करून घ्यायचं। आता आपण जो वाटलेला मसाला होता तो आता यामध्ये आपल्याला इथे ॲड करायचा आहे। हे बघा, या पद्धतीने मी इथे ॲड केलेला आहे। मस्त याला आपल्याला आता परतवून घ्यायचं आहे। छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे परतवून घ्यायचा आहे। मस्त याचा असा अरोमा येत आहे।
मसाला आपला परतवून झालेला आहे. ते बघा थोडं थोडं याला तेल सुटत चाललेलं आहे. आता जो मटकीचा जो स्टॉक होता, जे खालचं उरलेलं पाणी, ते यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. या मटकीच्या पाण्यामुळे याला खूप छान अशी टेस्ट येते. याला आपल्याला आता मंद आचेवर उकळी येऊ द्यायची आहे. जर तुम्हाला थोडं घट्ट वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडं गरम पाणी ॲड करू शकतात. हे बघा थोडं मी यामध्ये चवीनुसार मीठ इथे ॲड केलेलं आहे. याला थोडी उकळी येऊ देऊ. तोपर्यंत आता आपण बटाट्याची भाजी इथे तयार करणार आहोत. एका पॅनमध्ये अगदी थोडं तेल घ्यायचं आहे. यामध्ये जिरे, मोहरी, एक कांदा बारीक चिरलेला, थोडी मिरची इथे ॲड करायची. कांदा छान असा मऊ होऊ द्यायचा. यामध्ये मी कुटलेला लसूण घातला आहे. थोडे कढीपत्त्याचे पाने इथे ॲड केलेले आहेत. मस्त कांदा परतवून घ्यायचा. यामध्ये आता आपल्याला थोडी हळद इथे ॲड करायची आहेत. परत मिक्स करून घ्यायचं. उकडलेले बटाटे होते 4 ते 5 इथे बटाटे मी इथे घेतलेले आहेत. हातानेच आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत. हाताने स्मॅश केल्यामुळे या भाजीची टेस्ट अजूनच छान वाढते. थोडं चवीनुसार मीठ इथे ॲड करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. यावर आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 5-10 मिनटाकरता स्लो फ्लेमवर ही भाजी होऊ द्यायची. तोपर्यंत आपली आता ही तर्री बघा किती मस्त असा तरंग याला आलेला आहे. यावर थोडी कोथिंबीर आपण आता टाकून घेऊ. मस्त आपली कोल्हापुरी तरंग इथे आपला तयार झालेला आहे. आता बटाट्याची भाजीसुद्धा आपली इथे रेडी झालेली आहे. हे बघा आता यावर सुद्धा आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. भाजी आपली रेडी झालेली आहे. आता मस्त कोल्हापुरी मिसळपाव थाळी आपण इथे बनवून घेऊ. मस्त कट आलेला रस्सा, मस्त वाटीवर मटकी, मस्त बटाट्याची भाजी, फरसाण, घोटलेलं दही, चवीला लिंबू, पाव, मस्त कोल्हापुरी झणझणीत आणि तर्रीदार आपली इथे थाळी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला बाय.